हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललो आहे DMart. गाडी काढायला सांग बाबांना. ओके, तर आता आम्ही निघतोय आणि DMartला जाताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅग खूप इम्पॉर्टंट आहे कॅरी करणं. अदरवाईज तुम्हाला तिथे पैसे देऊन वगैरे कॅरी घ्यावं लागते बॅग्स, विच इज नॉट गुड. जर तुमच्याकडे असेल तर आय थिंक स्वतःच कॅरी करा. प्रीतम, आमची गाडी यायची म्हणजे प्रीतम गाडी काढतोय आणि थोडी ऊन आहे त्यामुळे प्रीतम बोला इथेच थांबा आणि त्यानंतर मग तुम्ही आम्ही हाक मारली तेव्हा लगेच येऊ नका. कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय? स्कार्फ कुठे आहे अंगावर घ्यायला? ॲज युजल याची मस्ती स्टार्ट झाली आहे. याला ते गिअर बॉक्सलाच नेहमी हात लावायचं असते आणि आमच्या गणपती जो आहे गाडीत बसलं की गणपतीशी खेळायचं असते आणि तो आता गणपती शोधतोय कुठे आहे कुठे आहे. आम्ही खाली ठेवलं त्याला कारण हा सतत हात लावतो आणि ते खाली पडतं आणि ते बरोबर वाटत नाही, म्हणजे पायापुढे वगैरे पडलं की. म्हणून याचे थोडेफार टॉईज पण असतात गाडीत, पण त्याला टॉईज नको असते. इथे काहीतरी वेगळी वस्तू दिसली की त्याला तेच हवं असते. बोर होतो लवकरच कोणत्याही वस्तूनी हा आजकाल. पिंगा पांगा. बघा, बोलता बोलताच आपण DMart पोहोचलो आहे. आता आम्ही एंट्री करणार, गाडी ठेवणार आणि त्यानंतर आज जाणार शॉपिंग करायला. तुम्ही पण असेच कनेक्ट राहा, सो आपण सोबत शॉपिंग करूया. ओके, सो आम्ही इथे पोहोचलो ऑलमोस्ट, म्हणजे स्टार्टिंगलाच आहो. अव्यूला बसवला. आज मला इथे एक माझी फ्रेंड भेटलेली, म्हणजे माझ्याच सोसायटीमध्ये राहते ती दिसलेली. आता मी थोडेफार इथनं बिस्किट वगैरे घेणार, जसं की डार्क फॅन्टसी प्रीतमला आवडते, त्यानंतर हे मालकिस्टचे बिस्किट, असे थोडेफार बिस्किट जे प्रीतमला हवे असते ते घेणार आणि त्यानंतर बघूया आणखी पुढे काय काय आपल्याला शॉपिंग करायचं ते. थोडंफार वस्तू मी इथे दाखवते आणि त्यानंतर घरी गेलं की मी तुम्हाला सगळी शॉपिंग दाखवेल माझी, की मी काय काय घेणार आहे. ओके, सो आज आम्ही आलो आहे वाघोलीच्या DMartला, जे की 2 फ्लोअरचं DMart आहे. खाली तुम्हाला सगळ्या ग्रोसरीच्या वस्तू मिळतील, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू वगैरे मिळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला फर्स्ट फ्लोअरला म्हणजे वरच्या फ्लोअरला तिथे मिळतं कपडे मिळतील, शूज मिळतील, मुलांचे छोटेफार खेळणे मिळतील, त्यानंतर प्लास्टिकचे डबे मिळतील, लहान मुलांचे कपडे, मोठ्या माणसांचे कपडे, टॉप्स, टी शर्ट्स, ट्राउझर्स सगळं तुम्हाला फर्स्ट फ्लोअरला मिळेल. जर तुम्ही इथे जवळपास कुठे राहता तर नक्की या DMartला व्हिजिट करा. खूप छान DMart आहे, असं मोकळं आहे, थोडं मोठं असल्यामुळे खूप छान आहे, तर नक्की तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, सो आम्ही घरी आलो आहे आणि मी खिचडी पण शिजवायला ठेवली आहे. ती शिजेपर्यंत मी तुम्हाला माझ्या DMartमधनं मी काय काय सामान आणलं, म्हणजे DMartमधनं मी माझ्यासाठी काय काय सामान आणलं ते सगळं दाखवते. सर्वात आधी आम्ही आणलं आहे तिथे पास्ता, प्रीतमचं फेवरेट आहे. आधी मी खूप जास्ती आणायची पण आता कमी आणले, 2च आणले आहे. त्यानंतर मी आणले एक व्हेज मेव, सगळ्यात स्पेशल म्हणजे चीज क्यूब्स. आमच्याकडे प्रीतमला चीज भरपूर लागतं, म्हणजे पराठ्यांमध्ये किंवा असं पण काही बनवलं मी तर थोडंफार चीज घालते, म्हणजे फ्लेवर पण छान येतो आणि थोडंफार वापरतेच. त्यानंतर मी आणलं आहे बटर. यावेळेस ना मी चितळेचं बटर आणलं आहे, म्हणजे नेहमी मी अमूल वापरते पण यावेळेस मी चितळेचं आणलं, काहीतरी जस्ट फॉर चेंज. आणि म्हटलं टेस्ट कसं आहे काय ते चेक करू म्हणून चितळेचं आणलं आहे. आणि अमूलपेक्षा चितळेचं स्वस्त पण होतं आणि मला चेंज पण करायचं होतं, म्हणजे नेहमी आपण एकच प्रोडक्ट वर्षानुवर्ष वापरत असतो, पण असंही असतं की त्याच्यापेक्षा खूप चांगले प्रोडक्ट्स पण मार्केटमध्ये आले असते पण आपण कधी वापरत नाही, म्हणून एखाद्या काहीतरी चेंज पण केलं पाहिजे म्हणून मी घेतले. आणि त्यानंतर मी ना हे पापड घेतले आहेत. मला हे असं छान वाटले पापड आणि खूप महाग पण नव्हते, काहीतरी 42ला 2 पापडचे पॅकेट्स मला पडले, तर मी हे घेतले. त्यानंतर मी आणलं आहे मिरची पावडर. झालं असं की मिरची पावडर नेहमी माझ्या आईकडनंच मला येत असते, पण यावेळेस माझं संपलं आहे आणि आता माझी जी पाहुणे येणार आहे नेक्स्ट मंथ, आता तुम्हाला कळलंच असेल कोण येणार आहे, माहेरकडनंच कोणतरी येणार आहे, तर ते माझ्यासाठी मिरची पावडर घेऊन येणार आहे. तेव्हापर्यंत ऑब्वियसली मला 1 महिना तर लागणारच वापरायला, म्हणून मी हा 500 ग्राम्सचा घेऊन आली आहे.
मिरची पावडर. आणि हा डीमार्टचा आहे, म्हणजे कोणत्या ब्रँडचा नाही आहे, म्हणजे डीमार्ट ब्रँड असं म्हणायचं मला. त्यानंतर आणलं आहे मी मारीगोल्ड बिस्किट. म्हणजे मी अबयूला नॉर्मली आम्ही बिस्किट वगैरे देत नाही, पण तो खूपच रडतो आहे, तर मी 1/4 ऑफ एक बिस्किट त्याला देते. जे एका बिस्किटचा 4था पार्ट त्याला देते, पूर्ण बिस्किट मी त्याला कधीच देत नाही. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की त्याला ना मला पूर्ण बिस्किट कसं असतं कधी दाखवायचं नाही. कधी पण मी त्याला अर्धाच बिस्किट देईल, म्हणजे त्याला तो कधी जिद्द करणार नाही की मला पूर्णच बिस्किट हवं आहे, म्हणून मी त्याला 1/4च बिस्किट देते. त्यासाठी मी आणलं आहे. त्यानंतर मी आणलं आहे बेबीसाठी हे त्याचं बेबी लोशन, बॉडी लोशन, बेबीचं बॉडी लोशन. त्यानंतर हे स्टारलाईटचं वॉश सोप. त्यानंतर यावेळेस मी खूप मोठा टोस्टचा पॅकेट आणला आहे. ते यासाठी पण आणलं आहे की आमच्याकडे पाहुणे येणार आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं. तसंच आम्ही ते यायच्या आधी आणखी एकदा जाऊच, पण नंतर आणखी जास्त सामान होऊ शकतं आमच्याकडे, म्हणून यावेळेस मी मोठा आणला आहे. आणि तो 115चाच आहे, 1 kgचा. तो मला बेटर वाटला, म्हणजे इन्स्टेड ऑफ ½ kg घेण्यापेक्षा मला हा स्वस्त पण पडला आणि तसं लागणारच आहे, तो पुढे मला माहिती आहे, म्हणून मी ते आणलं. त्यानंतर प्रीतमचे फेवरेट मिल्कीजचे बिस्किट, म्हणजे की तुम्हाला माहिती असेल त्याचे हे फेवरेट बिस्किट आहे, त्याला खूप आवडतं. यावेळेस ना मी काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून ते 2 छोट्या बरण्या आणल्या. झालं असं ना मागल्या वेळेस मी मिरे आणि लॉंग हे सगळे एकत्र ठेवते, तर मला ते मिरे काढायला भरपूर प्रॉब्लेम होतो. मला असं वाटलं यावेळेस मी असं काहीतरी छोटे डबे आणेल, पण इन्स्टेड ऑफ प्लास्टिकचे मी यावेळेस ग्लास आणले, ग्लासचे डबे आणले आहेत. हे खूप क्यूट आहे, छोटे छोटे, म्हणून मला आवडले तर मी 2 घेऊन टाकले. हे 19 रुपीजचे एक आहे, म्हणजे 2 मला 99 असं पडलं. ती मी शेवया आणल्या आहे रेडीमेड, आई आणायची नेहमी, तर यावेळेस मी पण घेऊन आली आहे. याचा उपमा खूप छान होतं, मलाही आवडतो आणि प्रीतमलाही आवडतो, म्हणून मी यावेळेस हेही आणलं आहे. ते बाय 1 गेट 1 होतं, तर म्हटलं पहिले आपण एकच ट्राय करूया, त्यानंतर दुसरं पण आणलं. आलू सेव आणल्या. मला शेव भरपूर आवडतात, नॉर्मल मी भुजिया शेव वगैरे आणते, पण यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करू, म्हणून मी यावेळेस बालाजीचे आलू शेव आणले. मला वाटतं हे खूप टेस्टी असणार आहे, मी खायला आणि तुम्हाला नक्की याचा रिव्ह्यू शेअर करेल की हे कसं आहे टेस्टीला म्हणून. त्यानंतर फ्लोअर क्लीनर. नॉर्मली आम्ही ते स्पार्क्सचा आणते किंवा वेगळे आणते, यावेळेस हा ट्राय करणार आहे ग्लिटोचा. नॉर्मली ना आम्ही पिअर्स साबण वापरतो, पण मला असं वाटलं की म्हणजे ॲक्च्युली झालं असं की आधी आम्ही सिंथॉल वापरायचो, त्यानंतर मला थोडाफार इचिंगचा प्रॉब्लेम होता, डॉक्टर मला बोलले पिअर्स डव वगैरे वापर, तर आता आम्ही पिअर्स वापरत होतो. पण मला आता असं वाटतं ना ते पिअर्स उन्हाळ्यात मला जमत नाही आहे, म्हणजे अशी खूप जास्ती ड्राय होते स्किन, म्हणून मी ग्रेस आणलं आहे. लिरिल आणणार होती, पण मी म्हटलं हा ट्राय करूया, म्हणजे याचे मी 2 फ्लेवर आणले आहे. दुसरं कुठे गेलं? 2 घेतले होते ना आपण, काढला कधी काढला तू? तर कधी काढला? 2 घेतले होते, पण प्रीतमनी लेमनवाला नाही घेतला वाटते, नंतर काढून टाकला. हां, मी व्हाईट फ्लावरचा घेतला आहे, स्मेल छान येत होता म्हणून मी घेतला. हां, त्यानंतर हे भांडी घासायला लिक्विड. मी ते 15-15चे पाउचेस आणायचे, पण ते काढताना वगैरे वेळ लागायचा, म्हणून मी म्हटलं यावेळेस असं बॉटल घेते, याला रिफिल पण करता येतं, सो हे घेतलं मी. नंतर आहे जिरे आणले मी, म्हणजे आपल्याला वापरायला लागतोच. मी याचं पावडर पण बनवते, म्हणजे भाजून जिरं पावडर, पण यावेळेस मी पावडर पण आणलं आहे. त्यानंतर मेथी दाणा. मी आळण वगैरे बनवते ना, त्यात मला मेथी दाणा फार आवडतं. त्याची भाजी पण खूप छान होते, मेथी कांद्याची भाजी. मला वाटतं मी तुमच्याबरोबर रेसिपी नाही शेअर केली आहे, मी नक्की करेन. मेथी कांद्याच्या भाजीची रेसिपी खूप टेस्टी वाटते, म्हणजे मस्त चटपटीत होते, मी शेअर करेन तुमच्याबरोबर. त्यानंतर आहे आमचूर पावडर. हे मी पाणीपुरी वगैरे बनवते ना, त्यासाठी थोडंफार लागतं मला आमचूर पावडर, चाट पावडर वगैरे मी ठेवत असते घरी थोडंफार. त्यानंतर प्रीतमने त्याच्यासाठी फॉगचा परफ्यूम घेतला आहे. मी त्याला बोलली डेन्व्हरचा घे, पण त्याला फॉग आवडतो, त्याने फॉग घेतला. ठीक आहे. त्यानंतर डार्क फॅन्टसी बिस्किट, प्रीतमची फेवरेट. त्याचबरोबर व्हील पावडर. मी व्हील पावडर आधीपासून वापरते, म्हणून मी तोच आणला आहे. त्यानंतर आहे दूध. मी दूधवाला आत्ता बंद केलं काही दिवसांपासून. होत असं होतं की त्याचं जे दूध होतं ना, त्याने उन्हाळ्यात प्रीतमला प्रॉब्लेम होत होता, म्हणजे असं वॉमिटिंग होत होते, 2दा असं झालं. तर तो मला बोलला की दीपिका आता हे दूध मी घेणार नाही, आणि त्यानंतर मी चहा कधीतरी करते, तर मग त्या दुधाचं मी कायच करणार. म्हणून मी आता डिसाईड केलं की अल्टरनेट डेला मी 1 लिटर ऑफ दूध अमूलचं घेऊन येत जाईल. तर आता आम्ही डीमार्टला गेलो, तर मी तिथनं घेऊन आली. यावेळेस मला 2 रुपये एक्स्ट्रा बेनिफिट पण झाला, म्हणजे 53 रुपीजला पडला मला.
त्यानंतर मी पनीर आणलं आहे मिल्की मिस्टचं. हे चांगलं असते पनीर आणि हे स्वस्त पण आहे. ओके. त्यानंतर तेजपान माझे संपले होते त्यामुळे आणले. हळद. त्यानंतर आहे बॉल अवनीसाठी. आम्ही जेव्हा कधी खाली खेळायला जातो ना तर तो त्याचे फ्रेंड्स आहे त्याच्या बॉलच्या मागे खूप पळतो. तसं चांगलंच आहे एक म्हणजे सोबत खेळणं वगैरे. पण असं वाटतं की आपल्या बाळाकडे पण एक बॉल असावा म्हणजे खेळायसाठी, म्हणून मी हा एक बॉल घेतला त्याच्यासाठी. कलर छान वाटला प्रीतमला. एक ब्ल्यू पण होता पण तो बोलला काय सगळ्या गोष्टी ब्ल्यू घ्यायच्या म्हणून हे घेतलं आहे. आणि त्यानंतर आम्ही घेतलं आहे जिरा पावडर. 200 ग्राम्स ऑफ जिरा पावडर. आणि यावेळेस मी हा कप आणला आहे प्रीतमसाठी. याच्या आधी 2 कप झाले आहेत आणि यावेळेस तिसरा. होपफुली हा माझ्याकडनं थोडा पण नाही फुटणार. त्यानंतर आम्ही हा बाऊल घेतला आहे. प्रीतमला कॉर्नफ्लेक्स खायला, इडली खायला किंवा वडे खायला वाटा लागतो. माझ्याकडे याच्या आधी पण एक ब्लॅक कलरचा होता पण अवयवने तो तोडून टाकला म्हणजे तो बसायचा त्याच्यावर आपटायचा वगैरे तो तुटून गेला. त्यानंतर आता मी हा एक घेऊन आली आहे. छान आहे डिझाईन याचं बघा. ते आणखी पण व्हरायटीज होते प्रीतमला हाच घेतला, हा आवडला. नंतर ना आम्ही 2-3 टी-शर्ट्स घेतले. झालं असं की प्रीतमचे टी-शर्ट्स थोडे खराब झाले होते घरी घालायचे तर त्याने एक टी-शर्ट आणि त्याने 2 टी-शर्ट्स आणि मी एक टी-शर्ट असं घेतलं. ही माझी टी-शर्ट आहे विच इज 149ची आणि ही प्रीतमची टी-शर्ट आहे ही पण 149ची आहे. त्याला नको असेल तर मी घेऊन टाकेन म्हणजे मी घालून घेईन. ओके. आणि त्यानंतर ही एक घेतली. ही खूप छान वाटली मला पण आणि प्रीतमला पण. ऑफिसला वगैरे घालायला त्याला छान वाटेल ही. तर ही आहे 399ला आणि छान टी शर्ट आहे बघा, मस्त टी शर्ट आहे. ओके. तर ही आमची होती डीमार्टची शॉपिंग. तुम्ही पण मला कळवा की तुम्ही डीमार्टची शॉपिंग कशी करता, कोणते कोणते वस्तू घेता आणि तुम्हाला काय वाटतं माझ्या डीमार्टच्या शॉपिंगबद्दल तर नक्की कमेंट करून सांगा. आज अवयव रस्त्यातच गाडीतच झोपून गेलेला. त्यानंतर घरी येऊन त्यांनी परत आपली 1 ते 1.5 तासाची झोप घेतली आणि आम्ही आणलेला त्याच्यासाठी बॉल. त्या बॉलबरोबर तो खेळत होता प्रीतमबरोबर. त्याला खूप जास्ती आवडला तो बॉल. प्रीतम परत तो दूर मारायचा आणि अवयव घेऊन जायचा बाबांकडे आणि त्याला म्हणायचा की परत फेक. त्याला खूप आवडलं बॉल आणि त्याला ॲक्च्युअलमध्ये बॉल कार ह्या गोष्टी खूप आवडतात. तो खूप आवडीने ह्या गोष्टींबरोबर खेळतं. जसं की कोणते टॉईज वगैरे आणले आणि स्वतःहून मला विचारलं की त्याच्याकडे काय नाही आहे काय आणू तर मी त्यांना सजेस्ट करते की तुम्ही छोटीशी कार घेऊन या कारण तो खूप आवडीने त्या टॉईजबरोबर खेळते म्हणून मी तसं सजेस्ट करत असते. आणि आता हा मस्त फ्रेश झाला आहे कारण याची झोप झाली आहे पण आमची झोप नाही झाली आहे कारण मी आल्याबरोबर आधी माझं थोडंफार शूट करून घेतलं, जेवण करून घेतलं आणि लगेच हा मग 1 ते 1.5 तासात उठून गेला. आता आमची झोप कधी होणार माहिती नाही. आता वाजले 5:30 आणि आता आम्ही अवयवला वॅक्सिनेशन द्यायला चाललो आहे विथ दिस मॅन ज्याने आता माझं खूप जास्ती डोकं खाल्लं आणि खूप मोठं भांडण केलं आहे. माझ्या बाळासाठी जावं लागतंय वॅक्सिनेशनसाठी. वॅक्सिनेशन डन. थोडाफार रडला आणि त्यानंतर शांत झाला आहे आणि आम्ही डिसाईड केलं की हा व्यवस्थित आहे, शांत आहे. तर चला आपण पाणीपुरी खाऊया आणि त्याचबरोबर आम्ही पिणार आहे उसाचा रस. ही पाणीपुरीवाले होते. 25 रुपये प्लेट पाणीपुरी होती आणि इतकी यमी पाणीपुरी होती. ट्रस्ट मी तुम्ही जर इथे कधी येणार असाल तर नक्की ट्राय करा. आणि इथे खूप छान नॅचरल गन्ने का ज्यूस म्हणून सेंटर आहे. खूप छान ज्यूस होतं हे, एकदम फ्रेश होतं. आणि आज पहिल्यांदा अवयवने स्ट्रॉनी स्वतःहून ज्यूस पिला. आज वॅक्सिनेशन पण झालं आहे आणि त्यांनी काहीतरी एक मोठी गोष्ट पण केली आहे विच इज रिअली गुड. त्यानंतर आम्ही घरी आलो. मी स्वयंपाक बनवला आणि आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण करून लवकर झोपलो कारण खूप जास्ती थकलो होतो.